अध्याय 2. सभापर्व. आपले प्राण वाचविले म्हणून मयासुराला फार कृतज्ञता वाटत होती. या उपकाराची परतफेड करावी म्हणून तो म्हणाला, अर्जुना, मी दैत्यांचा विश्वकर्मा आहे. मी तुमच्यासाठी एक उत्तम राजवाडा व सभागृह बांधून देईन. त्यात दृष्टीभ्रमाचे असे चमत्कार असतील की कोणाचीही मती गुंग होईल. तेव्हा कृष्ण अर्जुनांनी इंद्रप्रस्थास येऊन धर्माजवळ मयासुराची ओळख करून दिली आणि राजप्रासाद व सभागृह बांधण्याचा बेत ठरला. नंतर आपली बहीण सुभद्रा व आत्या कुंती यांचा आणि पांडवांचा प्रेमाने निरोप घेऊन कृष्ण द्वारकेला गेला. त्याबरोबर यादव वीरही गेले. इकडे मयासुराने भीमसेनासाठी एक मोठी गदा आणून दिली आणि देवदत्त नावाचा शंख अर्जुनाला दिला. दैत्यांचा राजा वृषपर्वा हा कैलास पर्वतेच्या उत्तरेस राहत असता तेथे त्याने सभागृहे बांधण्यासाठी उत्तमोत्तम स्फटिक व रत्ने यांचा आणि इतर वस्तूंचा संभार ठेवला होता. शिवाय प्रचंड धनराशी होती. त्यांचा उपयोग करून मयाने पांडवांसाठी असे विलक्षण सभागृह निर्माण केले की त्याची तुलना यादवांच्या सुधर्मा सभेशी किंवा ब्रह्मदेवाच्या सभेशीच करता येईल. दृष्टीभ्रमाचे अनेक चमत्कार तिथे होते. माणसासारखे दिसणारे अप्रतिम पुतळे प्रत्यक्ष वाहत आहेत की काय असे चित्रमय निर्झर दिसून न येणारे भिंतीसारखे दिसणारे दरवाजे आणि उघड्या द्वारासारख्या दिसणाऱ्या भिंती, गालिच्यावरून चालत जावे असे वाटणारे जलाशय आणि पाण्यात पाय बुडेल की काय असे वाटणाऱ्या फरशा, एकाच वेळी आपली हजारो प्रतिबिंबे दिसतील अशा भिंती, नाना प्रकारचे प्राणी व पक्षी, कृत्रिम आवाज करणारी यंत्रे, कोठून आत आलो व कोठून बाहेर जायचे हे न कळणारी दालने आणि प्रत्येक ठिकाणी अवर्णनीय शोभा असा सर्व प्रासादाचा थाट होता. पांडव तेथे राहू लागले आणि काही दिवसांनी नारद मुनी धर्माकडे आले. त्यांनी राज्य कसे करावे या संबंधी धर्माला उपदेश केला. तू असे करतोस ना, तुझी अशी चूक तर होत नाही, अमुक गोष्टी तुझ्या हातून घडतात का असे प्रश्न विचारून नारदांनी त्याची जणू परीक्षाच घेतली. नारद पुढे म्हणाले, मी पितृलोकात गेलो होतो. तेथे तुमचा पिता पंडू मला भेटला. त्याने तुला राजसूय यज्ञ करण्यास सांगितले आहे, कारण त्यामुळे पंडूला इंद्रलोकात गती मिळेल. असे म्हणून नारद निघून गेले. नंतर धर्माने आपले गुरु धौम्य यांच्यासह द्रुपद व श्रीकृष्ण यांच्यासोबत राजसूय यज्ञासंबंधी विचार केला. कृष्णाने संमती दिली. ते म्हणाले, देशोदेशी जे राजे आहेत त्यांना जिंकल्याशिवाय किंवा तुझ्या राजपदाला त्यांची मान्यता मिळाल्याशिवाय राजसूय यज्ञ पूर्ण होणार नाही. जरासंध हा यापैकी सर्वात बलिष्ठ आहे. त्याने हजारो राजे बंदीत टाकले आहे. तो नरबळी देणारा दुष्ट आहे. त्याला मारून तू सर्व राजांना सोडविले पाहिजेस. हा जरासंध कंसाचा सासरा. मी कंसाला मारले तेव्हा त्याने मथुरेवर 17 वेळा स्वाऱ्या करून फार मोठी हानी केली. त्याचा मृत्यू माझ्या हातून नाही तर तो भीमाच्या हातून आहे. सरळ युद्ध करून त्याला जिंकणे शक्य नाही. भीम म्हणाला, कृष्णाची युक्ती, माझी शक्ती आणि अर्जुनाचा यशस्वीपणा यांचा उपयोग करून आम्ही जरासंधाचा वध करू. ब्राह्मण वेशात तिघांनी जरासंधाकडे जावे व जरासंधाजवळ मल्लयुद्धाचे दान मागावे असे ठरले. त्याप्रमाणे तिघे गुप्तपणे मगध देशात गेले. जरासंधाकडे जाऊन त्यांनी आम्ही याचक आहोत, मल्लयुद्धाची याचना करीत आहोत असे सांगितलं. जरासंधाने ते क्षत्रिय आहेत असे ओळखले व तिघांचा परिचय होताच भीमाजवळ मल्लयुद्ध करण्याचे मान्य केले. ठरल्या दिवशी मल्लयुद्धाला सुरुवात झाली. जरासंधाच्या जन्माचे मोठे रहस्य होते. चंड कौशिक मुनीने जरासंधाच्या पित्याला एक फळ दिले होते. तो राजा निपुत्रिक होता. त्याने ते फळ आपल्या 2 स्त्रियांना दिले व त्यांनी ते अर्धे अर्धे खाल्ले. पुढे त्या दोघी प्रसूत झाल्या तेव्हा प्रत्येकीला उभे अर्धे शरीर असलेला पुत्र झाला. अपशकुन समजून दोघींनी तो पुत्र नगरातील एका चौकात गुप्तपणे टाकून दिला. त्याच रात्री जरा नावाच्या राक्षसीने ते तुकडे सांधले तेव्हा एकसंध असे अर्भक जिवंत झाले आणि तो राजपुत्र आहे असे ओळखून अंतःपुरात आणून दिला.
राजाकडून चंड कौशिकाला हे कळले तेव्हा तो मुनी म्हणाला, हा मुलगा पुढे मोठा चक्रवर्ती सम्राट होईल. याचे शरीर उभे चिरून जर उलटसुलट दिशेने ते तुकडे टाकले तरच हा मरेल, अन्यथा याला कोणीही मारू शकणार नाही. भीम आणि जरासंध यांचे मल्लयुद्ध पुष्कळ दिवस चालले. जरासंध काही केल्या हरीना कृष्णार्जुन ते पाहत होते. भीमाला कृष्णाने एक गवताची काडी उभी चिरून तिचे तुकडे उलटसुलट दिशेस फेकून दाखवले. तो संकेत लक्षात येताच भीमाने मल्लयुद्ध खेळता खेळता जरासंधाला जमिनीवर आपटले आणि त्याचा एक पाय आपल्या पायाने दाबून दोन्ही हातांनी दुसरा पाय ओढून त्याला मारले. जरासंध 2 तुकडे होऊन मरून पडला. हजारो राजांची बंदीतून सुटका करून कृष्ण, अर्जुन व भीम यांनी जरासंधाच्या मुलाला राज्यावर बसविले. राजसूय यज्ञाला त्याची मान्यता मिळवली आणि त्याचा निरोप घेऊन ते इंद्रप्रस्थास परतले. एक जुलमी राजसत्ता कृष्णाने अशा प्रकारे भीमाच्या हातून नष्ट केली. राजसूय यज्ञ करण्याचा दिवस ठरला त्याआधी 1 वर्षपर्यंत धर्माच्या 4 भावांनी 4 दिशास दिग्विजय करून अगणित संपत्ती इंद्रप्रस्थात आणून ओतली. यज्ञाची निमंत्रणे सर्व राजांना गेली. धृतराष्ट्राकडेही निमंत्रण गेले. इंद्रप्रस्थाचे वैभव पाहून दुर्योधनाच्या मनात मत्सर निर्माण झाला. यज्ञाच्या वेळी एक विलक्षण प्रसंग घडला. कृष्णाला राजांमध्ये अग्रपूजेचा मान द्यावा असे भीष्म, द्रोण, विदुर आणि अनेक मोठे मोठे राजे यांचे मत झाले. पण चेदी देशाचा राजा शिशुपाल याने या गोष्टीस कडक विरोध केला. दुर्योधन, दुशासन, कर्ण इत्यादी वीरांनी त्याची बाजू घेतली. धर्माच्या सभेत दोन्ही पक्षात वादविवाद होऊ लागले. शिशुपालाने त्यावेळी कृष्णाला अनेक दुरुत्तरे केली. त्याची खूप निंदा केली. शिशुपालाच्या बाबतीत अशी आकाशवाणी पूर्वी झाली होती की त्यानुसार कृष्णाच्या हातून त्याचा मृत्यू होणार होता. शिशुपालाच्या आईने त्यावेळी कृष्णाजवळ माझ्या मुलाला मारू नको अशी याचना केली होती. तेव्हा कृष्णाने तिला वचन दिले होते, तुझ्या मुलाचे 100 अपराध मी पोटात घालीन, मग मात्र मी त्याचा वध करेन. धर्माच्या राजसूय यज्ञात शिशुपाल हातवारे करून तावातावाने कृष्णाला शिव्या देऊ लागला. 100 अपराध भरले. त्यावेळी कृष्ण अचानक उठला आणि त्याने सुदर्शन चक्राने शिशुपालाचे मस्तक उडविले. शिशुपालाचे हस्तक घाबरून पळून गेले. या भीषण प्रसंगानंतर कृष्णाला कोणीही विरोध केला नाही. राजसूय यज्ञ थाटात पार पडला. येणारे सर्व राजे मयसभा पाहण्यास गेले. त्या दुर्योधनही होताच. मयसभेतील दृष्टीप्रमाणे तोही फसला. एका भिंतीत दार आहे असे समजून तो आत जात असता त्याचे डोके भिंतीवर आपटले. द्रौपदी, सुभद्रा व इतर काही स्त्रिया खिडक्यातून हे प्रकार पाहत होत्या. पुढे स्फटिकाची भूमी आहे असे समजून दुर्योधन चालत गेला. तो अचानक गुडघावर पाण्यात त्याचा पाय गेला. स्त्री सुलभ स्वभावाने द्रौपदी दुर्योधनाला हसली. दुर्योधनाला फार लागले. कौरव परत निघाले. दुर्योधन व शकुनी बरोबर जात होते. इंद्रप्रस्थाचे वैभव आपल्याला कसे मिळेल आणि आपल्या थट्टेचे उट्टे कसे काढता येतील याचे जळजळीत विचार मनात घोळवेत दुर्योधन चालला होता. शकुनीने त्या आगीत तेल ओतले. धर्माला दूत खेळण्यासाठी बोलवावे आणि शकुनीने कपटाने डाव खेळून पैजेत त्याचे राज्य हरण करावे असा त्यांचा गुप्त बेत ठरला. पुढे होणाऱ्या भयंकर संहाराची बीजे अशी पेरली जात होती. पांडवांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण द्वारकेत परत गेला आणि पांडव काही दिवस आनंदात राहिले. सुभद्रेला अभिमन्यू नावाचा पुत्र झाला होता. इकडे काही दिवसांनी धृतराष्ट्राने विदुराला पांडवांकडे पाठविले. पांडवांनी हस्तिनापुरास यावे. काही दिवस भावाभावांनी आनंदाने एकत्र राहावे. विविध प्रकारे क्रीडा कराव्या. विशेष म्हणजे धर्माला द्यूत खेळण्याची आवड आहे, तेव्हा त्याने इथे येऊन एक मौज म्हणून द्यूत खेळावे अशी धृतराष्ट्राची इच्छा विदुराने धर्माच्या कानावर घातली. आपल्या काकांची इच्छा म्हणजे आज्ञाच आहे, ती मानली पाहिजे. अशा भावनेने धर्माने द्रौपदी व आपले बंधू आणि कुंती यांसह रथ, घोडे व अनेक दासदासी यांसह धर्माने हस्तिनापुरास प्रयाण केले.
सौती म्हणाला, या द्यूताने मोठ्या मोठ्या राजांचा नाश केला आहे. अनेक सद्गुणी लोकांना एक दुर्गुण असतो. धर्माला द्यूताचे व्यसन होते, हा त्याचा मोठा दुर्गुण होता. हस्तिनापुरात पांडवांचे स्वागत करण्यात आले. मयसभेसारखेच एक मोठे सभागृह नव्याने बांधण्यात आले होते. शिष्टाचाराप्रमाणे भीष्मादिकांना वंदन, कुशल समाचार इत्यादी झाले. नंतर प्रथम नाही नाही म्हणत असतानाही शकुनीच्या आग्रहाला बळी पडून धर्म द्यूत खेळण्यास बसला. सर्व सभागृह प्रेक्षकांनी भरले होते. फासे शकुनीच्या हातात होते. प्रत्येक वेळी अमुक दाण पडले तर माझा विजय, नाही तर मी अमुक हरेन असा पण धर्म लावित होता. शकुनी कपटाने खेळत होता. फासे तो असे काही टाके की प्रत्येक वेळी धर्म हरे. रत्ने, सुवर्ण, दासदासी, गायी, रथ, घोडे, सैन्य, देश, सिंहासन हे सर्व धर्माने घालविले. नंतर शकुनीने त्याला चिडवून त्याच्या एक एक भावाला पणास लावण्यास पार पाडले. सहदेव, नकुल, अर्जुन, भीम हे सर्व पांडव कौरवांचे दास झाले. साऱ्या पैजा एकमार्गी होत्या. प्रथम दुर्योधनाने आपण हरल्यास तेवढीच संपत्ती देऊ अशी पैज लावली होती, पण पुढे फक्त धर्मच पणास लावित होता. शेवटी त्याने स्वतःलाही पणास लावले आणि आपणही हारला. सभेत फार मोठा हाहाकार उठला. दुर्योधन, दुशासन आणि इतर कौरव आनंदाने उड्या मारू लागले. शकुनीने धर्माला म्हटले, अरे द्रौपदी मोठ्या भाग्याची आहे, ती आहे. तिला तू पणाला लावलेस आणि तो पण जिंकलास तर पुन्हा सर्वस्व मिळवू शकशील. धर्म इरेस पडला होता. त्याने द्रौपदीला पणास लावले. त्यावेळी सभेतील सज्जनांना फारच वाईट वाटले. धर्म हा साक्षात अधर्म करीत होता. द्रौपदीचा पण सुद्धा शकुनीने जिंकला. सर्व हळू होऊ लागले. फक्त कौरव मात्र टाळ्या पेटू लागले. द्रौपदी अंतःपुरात कुंती आणि गांधारी यांच्यासह बसली होती. ती कौरवांची दासी आहे, तिने आता बाहेर यावे असा निरोप प्रतिकामी नावाच्या सेवकातर्फे सांगण्यात आला, पण ती आली नाही. स्वतः हरल्यानंतर धर्माला पत्नीपणास लावता येत नाही असा निरोप तिने पाठविला. ती येईना तेव्हा दुःशासनाने तिला सभेत ओढीत आणले. ती रडू लागली. पांडव मान खाली घालून बसले होते. द्रौपदी भीष्म द्रोणांना प्रश्न विचारू लागली. धर्माला असा अधिकार आहे का? धर्माची गती फार सूक्ष्म असते असे सांगून त्यांनी धर्माकडेच बोट दाखवले. द्रौपदीने दयेची याचना केली. भीमसेन त्यावेळी अत्यंत संतप्त झाला. धर्माचे हात जाळून टाकतो असे तो म्हणाला, पण अर्जुनाने त्याला शांत केले. धृतराष्ट्राचा एक पुत्र विकर्ण म्हणाला, द्रौपदी एकट्या धर्माची पत्नी नाही, ती 5ही भावांची पत्नी आहे. एकट्या धर्माला द्रौपदीस पणास लावता येत नाही. दुसरे असे की धर्माने स्वेच्छेने हा पण लावला नव्हता. शकुनीने द्रौपदीचे नाव सुचविले होते. प्रतिपक्षाने असे करणे नियमाला धरून नाही, तेव्हा द्रौपदी जिंकली गेली नाही हे खरे आहे. कर्ण म्हणाला, दुःशासना, पाहतोस काय? धर्माने जेव्हा आपली सर्व संपत्ती पणास लावली तेव्हा त्यात द्रौपदी आलीच. अजून हे पांडव राजवस्त्रे धारण करून कसे आहेत? दुःशासन द्रौपदीचे केस धरून तिची वस्त्रे ओढू लागला. भर सभेत एका कुलस्त्रीचा होणारा हा अपमान भीष्म, द्रोण, कृपाचार्य, विदुर यांना पाहवेना. पण धर्म द्यूत खेळत होता आणि त्याने सर्वस्व घालविले होते हे खरे. आपल्या मुलांनी पांडवांचे राज्य हिसकावून घेतले याचा धृतराष्ट्राला आनंद होत होता, पण द्रौपदीची विटंबना होऊ नये म्हणून त्याने विरोध केला. पण उन्मत्त तरुण मुले आंधळ्या म्हाताऱ्या बापाचे ऐकतात थोडे. द्रौपदी कृष्णाचा धावा करू लागली. पिता, पती आणि वृद्ध, श्वसूर सर्व आप्त लोक कोणीच आज तिचे नव्हते. तिने कृष्णाच्या नावाचा टाहो फोडला. त्यावेळी सभेत मोठा चमत्कार झाला. दुःशासनाने जसा तिला हात लावला तसे तसे आणखी वस्त्र तिच्या शरीराभोवती तयार होत होते. दुःशासन थकला आणि मटकन खाली बसला. सारी सभा स्तब्ध झाली. द्रौपदीच्या भोवती मोठे तेज पसरले. कौरव हतबद्ध झाले.
हे सारे प्रकरण रद्द व्हावे अशी धृतराष्ट्राने युक्ती केली. ते सुनेला म्हणाले, द्रौपदी, या संकटात तू मोठे धैर्य दाखविलेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू आज 3 वर मागून घे. द्रौपदी म्हणाली, एका वराने पांडवांचे दास्य नष्ट व्हावे व दुसऱ्या वराने त्यांची शस्त्रास्त्रे त्यांना परत मिळावीत, ते मुक्त व्हावेत. म्हणून मी 3रा वर मागत नाही. तथास्तु असे म्हणून धृतराष्ट्राने पांडवांना मुक्त केले. कौरवांना फार राग आला. ज्यावेळी द्रौपदीला दुःशासनाने सभेत खेचले होते तेव्हा दुर्योधनाने तिला आपली डावी मांडी थोपटून "येथे बस" असा दुष्ट संकेत दिला होता. तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली होती, हीच मांडी मी गदेने फोडीन आणि दुर्योधनाला ठार मारीन, तेव्हा माझा राग शांत होईल. दुःशासनाबद्दल त्याने प्रतिज्ञा केली होती, या दुष्टाचे 2 हात मी उखडून टाकेन आणि द्रौपदीची वेणी घालीन. त्यावेळी कौरवांना भयंकर धक्का बसला होता. धृतराष्ट्राने ही आग शमविण्याचा प्रयत्न केला आणि पांडवांना सन्मानाने परत पाठवले. आपण जमवीत असलेल्या सर्व बेतावर म्हाताऱ्याने बोळा फिरवला म्हणून दुर्योधन धृतराष्ट्राला उलटसुलट बोलू लागला. धर्म पुन्हा हस्तिनापुराकडे वळला असा विचार भीम, अर्जुन, द्रौपदी या सर्वांच्या मनात आला. धृतराष्ट्राच्या आग्रहावरून पांडव पुन्हा हस्तिनापुरात आले. पुन्हा एक डाव खेळण्यास धर्म बसला. या डावात जो कोणी हारेल त्याने 12 वर्षे वनवास व 1 वर्ष अज्ञातवास स्वीकारावा. दैवयोग असा की पांडवांच्या वतीने आम्ही याला तयार आहोत म्हणून धर्माने पण लावला आणि तो हरला. ठरल्याप्रमाणे पांडवांना राज्य सोडून अरण्यात जावे लागले. कुंती विदुराकडेच राहिली. विदुर हळहळला. धृतराष्ट्र सुखावला. पण वरून मात्र त्याने दुःख प्रकट केले. धौम्य ऋषींसह पांडव हस्तिनापुरातून बाहेर पडले आणि त्यांच्या जीवनातील संकटांच्या ग्रंथांची अनेक प्रकरणे चालू झाली. ऐकू पुढील भागात. सभापर्व समाप्त.